नमस्कार मंडळी, मी पारस गवस आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आज आमच्या माऊली देवीची पुनर्प्रतिष्ठापना 2026 चा आज तिसरा दिवस आणि या संपूर्ण सोहळा मी आपल्याला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. धन्यवाद. तर माऊली, हे आपलं देवीचं मंदिर आहे, मागे आपल्याला दिसत आहे. तर सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान पुणे याचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी शेखर भरत परब, अध्यक्ष सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान पुणे, महाराष्ट्र राज्य आणि कोकण प्रवास संघ पुणे. आज या डोंगरपाल गावामध्ये श्रीदेवी माऊली पंचायतन पुनर्प्रतिष्ठापना सोहळा हा दिनांक 9 मे ते दिनांक 13 मे या कालावधीमध्ये सोहळा पार पडत आहे. तर यासाठी आमचे बरेचसे चाकरमानी तसेच या गावाचे ग्रामस्थ आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या वतीने मी सर्वांना या शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. तर नमस्कार, आपल्या गावचे ग्रामस्थ श्री विनायक जयराम गवस आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आपले प्रतिक्रिया ते सांगणार आहेत या सोहळ्याबद्दल. आज हा सोहळ्याचा तिसरा दिवस आणि देवी माऊली परिवार पंचायत समिती देवतांची पुनर्स्थापना होत आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो की या स्थापनेमध्ये आम्हाला सहभागी होता आलं, कारण गेली 75 वर्षापूर्वी याची स्थापना झालेली. आज या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सुद्धा इतिहासात आपली नोंद होईल, कारण आम्ही या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. कारण अनेक पिढ्याने आम्हाला विचारलं जाईल की कधी स्थापना झाली. असं करत ही स्थापनेला आज 2 दिवस पूर्ण झाले. तिसऱ्या दिवशी आज त्या स्थापनेचा दिवस आहे. आज या स्थापनेच्या निमित्ताने पाषाण वगैरे हा सोहळा जो आम्हाला खरंच दिव्य सोहळा होता, कारण ह्या पाषाणाच्या माध्यमातून आम्हाला या सोहळ्यातही आम्हाला पाहायला आलं की कशा पद्धतीने हा पुनर्स्थापना असतो. आणि आज तिसरा दिवस संपन्न होत आहे. असे पुढचे 2 दिवस सुद्धा आहेत. या सोहळ्याचा आम्ही आनंद पूर्णपणे लुटू आणि ह्या सोहळ्याच्या निमित्ताने जे आलेले आहेत परिवार, त्या सगळ्यांना मी खूप त्यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. तर नमस्कार, आपल्यासोबत आता जोडलेले आहेत कुमार सर्वेश गवस आपल्यासोबत. आणि आपल्याला कसं वाटत आहे या आपल्या होणाऱ्या या सोहळ्याबद्दल? ऍक्च्युली खूप हॅपनिंग वाटत आहे. म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. इकडे पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटतो, कदाचित लास्ट वेळा पण बघायला भेटतो. आपल्या पिढीमध्ये होईल की नाही ते सांगता येत नाही. आणि मी आता 28 तारखेपासून इथेच आहे. म्हणजे पंढरपूरला मूर्ती आणण्यापासून ते सगळे कार्यक्रम मी आता स्वतःहून एक्सपिरियन्स केलेले आहेत. आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे एकदम दुर्मिळ एक्सपिरियन्स आहे. म्हणजे पहिले कधी आलाच नव्हता असा. तर मला वाटतं की असा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे मंदिरात जाऊन आपल्या म्हणजे देवीची सेवा करावी, देवाची सेवा करावी, लोकांना म्हणजे जेवण वाढावे, असं सगळे कार्यक्रम तुम्ही करू शकता. सो या, थँक्यू. आणि काम केव्हापासून हा कार्यक्रम तयारी जी आहे केव्हापासून करत आहात तुम्ही? ऍक्च्युली ही तयारी जानेवारी एंड पासूनच सुरू झालेली. मीटिंग घेण्यापासून, नियोजन केल्यापासून, अक्षरशः म्हणजे एकदम चोख एकदम हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिलेली आहे, सगळं केलेलं आहे. येस, बरोबर. थँक्यू सर्वेश गवस, आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या, बाय. तर आपल्याला कसं वाटत आहे या सोहळ्याबद्दल? खूप आमच्या देवी माऊलीची प्रतिष्ठापना होत आहे. खूप चांगलं वाटत आहे. इतक्या वर्षांनी मस्त वाटत आहे. डोळे म्हणजे असे भाऊ व्हायला होत आहे. खूप छान, मस्त. धन्यवाद. तर आपल्या समोर आहेत, नाव आपलं? माझं नाव स्वाती धनंजय गवस. तर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या सोहळ्याबद्दल? हा सोहळा नयनरम्य असा सोहळा आहे आणि आमच्या पिढीला बघायला मिळाला हे आमचं मोठं भाग्य आहे आणि आमचं भाग्य समजतो आमचं. अजून 2 दिवस आहेत या सोहळ्याचे. हा, धन्यवाद. आपल्यासोबत आहेत श्री धनंजय गवस. तर आपल्या काय प्रतिक्रिया कार्यक्रमाबद्दल तुम्हाला जर प्रतिक्रिया द्यायची असेल
तर 1952 साली आमच्या या मंदिराची स्थापना केली गेली होती. त्यानंतर आज आम्ही सर्व ग्रामस्थ, देवस्थान कमिटी आणि सर्व सहकारी यांच्या मदतीने आज आम्ही ही स्थापना 9 ते 13 या कालावधीत योजलेली आहे. 9 आणि 10 तारीखचे कार्यक्रम त्या माऊलीच्या कृपेने, देवीच्या कृपेने अतिशय उत्तमपणे पार पडलेले आहेत आणि यासाठी सर्व ग्रामस्थांचं, सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं मिळालेलं आहे. आता दिनांक 13 रोजी आपल्याला मुख्य सगळी देवतांची पाषाणं यांची स्थापना करायची आहे. आमच्या परीने आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं भाविकांना सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 मिनिटं प्रयत्न करतोय. आम्ही यामध्ये जर कुठे कमी पडत असलो तर कृपया सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. एवढंच तुम्हाला सांगायचंय आणि हा सोहळा आनंदाने आणि चांगल्या वातावरणात पार पडावा एवढंच त्या देवी माऊलीकडे इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर अजून एक व्यक्ती, दिलदार व्यक्ती आपल्या सोबत आहे, ते म्हणजे प्रज्वल विजय गवस. आपल्या गावचे ग्रामस्थ, ते इथे नसतात, पुण्याला असतात. आपली काय प्रतिक्रिया आहे या कार्यक्रमाबद्दल? भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम सुरू आहे आणि आम्ही 8 तारखेपासून इथेच आहे. 9 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि 13 तारखेपर्यंत आहे. तर काल अंधार जे आहे ते उभे करून आपल्या मूर्ती जे आहेत ते जल अधिवास घेतलेला होता. आज शया अधिवासासाठी ब्राह्मणांनी केलेला आहे आणि खूप भक्तिमय वातावरणात अशी सगळे ग्रामस्थ रमलेले आहेत. तर हे 5 दिवस इतके लवकर जात आहेत, तर सगळे त्याचा आनंद घेत आहेत. आमचे ग्रामस्थ अमोल गवस या ठिकाणी आहेत. त्यांचं काय व्यक्तिमत्व म्हणणं आहे ते आपण प्रतिक्रिया घेऊया. काय म्हणताय? काय सांगतो दादी, सांग मरे. काय वाटतं तुका कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रमाबद्दल सांगायचं गेलं तर खूप वर्षांनी हा कार्यक्रम होतोय. अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आता झालेला आहे. 2 दिवस चांगल्या प्रकारे झालेला आहे. आता बघूया आता पुढचे दिवस काय होत आहेत ते. सागर या ठिकाणी आपली तरुण मंडळी गावातली सगळे खूप कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत आणि खूप कष्ट घेत आहेत. तर काल सुद्धा संध्याकाळी एक आपली जळीतली माया उभी होती, तरी आपले जे सागर गवस होते ते अतिशय कर्तव्यनिष्ठ गेट तयार करून आले होते आणि ते मंदिरापाशी होते, तरी ते जळीच्या मायेच्या मागे कर्तव्यनिष्ठपणे ते पळाले. तर आपण त्यांची प्रतिक्रिया काय वाटतं त्यांना याबद्दल? काय नाही, जेव्हा सर्व कामं आटपून रात्री 2 वाजता आम्ही घरी जायच्या दिशेने जात होतो, अचानकपणे दिसले की एक जळीतली माया आमच्या अचानकपणे देवाचा अवतार त्याच्यावर आलेलं. पण अचानक दिसलं. मग आम्ही सगळेजण, मीच नव्हतो, माझ्याबरोबर अजून 2-3 जण होते. आम्ही त्यावेळी म्हणजे आमचं जे कर्तव्य होतं ते आम्ही पार पाडलं. त्याच्या पाठीमागे धावून गेलो, कुठे जाते त्याच्या म्हणजे शेवटपर्यंत, देवळापर्यंत आलो ते घेऊन, आणि ते कर्तव्य आम्ही आमचं पार पाडलं. तर डोंगरपाल गावातली तरुण पिढी ही खूपच कष्टमय आहे आणि असेच ते पुढे कार्यरत राहतील अशी सदिच्छा. धन्यवाद. आपल्या गावचे एक कष्टमय तरुण श्रीनिकेत गवस जे मुंबईला असतात आता सध्या, ते गावाला या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तरी आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया की त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय. श्रीनिकेत, तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय? तुझी प्रतिक्रिया काय? पहिली तर मला खूप आनंद होतोय, कारण मला ह्या कार्यक्रमामध्ये यायला असं सौभाग्य मिळालं माझं. कारण हा कार्यक्रम जवळजवळ 100 वर्षानंतरच होतो आणि आमची ही पिढी म्हणजे एकदम खूप अशी लकी म्हणू शकतो मी, की आम्हाला हा सोहळा यामध्ये पार्टिसिपेट करायला एकदम चान्स भेटला. भाग्यवान आम्ही खूप भाग्यवान आहोत, एवढीच माझी प्रतिक्रिया आहे. म्हणजे देवीचीच इच्छा होती, म्हणजे आम्हाला हा कार्यक्रम बघता यावा. देवीचे पण खूप आभार. तर पुढच्या पिढीसाठी आपल्या तुम्ही काय लिहून ठेवणार आहात? जसं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय लिहून नाही ठेवलंय, म्हणजे आपल्याला काय माहिती नव्हतं कधी झालेली काय. आता हे सगळे एक आभास आहेत की 100 वर्षापूर्वी झालेली. तर तुला काय वाटतंय की पुढच्या पिढीसाठी कळावं यासाठी आपण काय करायला हवं? आपण जे आता हे करतोय त्या माध्यमातूनच आपल्या पुढच्या पिढीला पण हे कळेल की हा असा कार्यक्रम झाला होता, हे विधी पार पडले गेले होते, असा हे पूर्ण सजावट केली होती, हे कसं नियोजन केलं होतं, या माध्यमातूनच कळेल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त याचा व्हिडिओग्राफी आणि हे व्लॉग्स वगैरे तयार करा. अतिशय छान प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल धन्यवाद.
समस्त तरुण मंडळी, महिला मंडळी यांच्यामुळे चांगला व्यवस्था चाललेला आहे. यावेळी सुरुवात करताना असं वाटत होते की हे कार्यक्रम करताना कितीतरी त्रास होईल, पण आम्हाला तो त्रास झाला नाही. देवी माऊलीच्या कृपेने आणि आमच्या बाकी 12 पंचायतच्या कृपेने जो सहकार्य मिळालं प्रत्येक व्यक्तीचं, तसेच सिमदाडे यांच्या सहकार्य मिळाल्याने काही पुढे जरी आर्थिक याच्यामुळे काही गोष्टी आमच्या सहज निवडून गेल्या. देवीच्या आशीर्वादाने पुढचं काम करताना मागे नाही चालायचं, पुढे चालायचं. तरुण पिढीला मी एवढं सांगू शकतो, कामासाठी घाबरू नका, काम सुरू करा. ओके. तर देवस्थान कमिटीने अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे आणि गावातल्या सर्व ग्रामस्थांचं उत्तम असं सपोर्ट या ठिकाणी मिळाला. त्यामुळे हे कार्यक्रम जो आहे तो भक्तिमय वातावरणात सुरू झालेला आहे. धन्यवाद. या गावची तरुण पिढी तसेच माझे बंधू वेदांत गवस, प्रद्युमन गवस, पारस गवस या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांचे आज विचार ऐकणार आहोत या कार्यक्रमाबद्दल. हे जो पुनर्प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम योजला आहे त्याबद्दल त्यांचे मत काय, विचार काय, आणि जो कार्यक्रम सुरू झालाय त्याबद्दल त्यांचे जे विचार आहेत ते सगळे आपण ऐकणार आहोत. तर प्रद्युम, तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय? नमस्कार, माझं नाव प्रद्युम्न गवस आणि माझं गाव डोंगरपाल. आणि आज या ठिकाणी आमच्या माऊली आईचा पुनर्प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आम्ही योजला आहे. यामध्ये ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हा तरुणांच्या उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. त्यामध्ये आज बरीच पाहुणे मंडळी किंवा नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा प्रत्येकाचा आदर स्वागत, त्याचप्रमाणे प्रत्येकाची सुव्यवस्था कशी होईल यासाठी प्रत्येक जण आमच्या थळकार कुटुंबातील सर्वजण उत्साहाने झटत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या सहकार्याला गावातील इतर व्यक्तीही आहेत आणि आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्हाला सहकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे आज आम्ही ते कुणी मानकरी नसून तर एक सेवेकरी म्हणून आम्ही ते आमचा प्रतिसाद देत आहोत. तर हा उत्साह अजून आम्हाला वाढवायचा आहे आणि हा कार्यक्रम जगप्रसिद्ध करून आमच्या आई माऊलीचं नावकीर्ती या जगात करायची आहे. धन्यवाद प्रद्युम. नावलौकिक हे आपल्या आईचं आहेच जगात. आणि या कार्यक्रमाच्या मार्फत आपण हे सर्वीकडे या युट्यूब ब्लॉगर मार्फत आपण हे पोहोचवायचं आहे. आणि सर्वांचं धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा हा दिवस इथेच मी व्हिडिओ थांबवतो आणि पुढचा व्हिडिओ उद्या येणार आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी. आज होता 3रा दिवस. तर धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.